धन्यवाद. नम्रतेविषयी धडा. मार्क 9:33. हे प्रभू, तुला सर्व महिमा आम्ही देतो. हे परमेश्वरा, सर्वात लहानांना उंच करतो. त्याला प्रथम यायचं आहे. त्यांनी सेवा करा आणि सेवक बना. सेवा केल्याने मोठा बनतो. सेवा घरात करा, प्रेम करा, सर्वांना मान द्या, प्रेमळपणाची वागणूक द्या. त्यामुळे परिवारात आनंद येतो. त्यामुळे हृदयात शांती येते. दुसऱ्यांना द्या, अन्न द्या, मदत करा. त्यामुळे प्रेम वाढतं, शांती वाढती, घरात बरकत येते, भरभराट होते. हे सर्व प्रेम दिल्याने होतं. म्हणून परमेश्वराने जगावर अशी प्रीती केली की त्यांनी एकुलता एक पुत्र आम्हाला दिला. आमचा नाश होऊ नये तर आम्ही परमेश्वराचा सार्वकालीन जीवनात राहावे म्हणून. तर आमची आईबाप यांची सेवा करा, त्यांचा मान राखा. त्यांच्यापासून जर आम्हाला त्रास होत असेल, आईवडिलांपासूनही त्रास होतो, आईवडीलसुद्धा त्रास देतात, तरी पण परमेश्वर आमची परीक्षा कशी घेतो की आम्ही आमच्या आईवडिलांना सेवा करतो का, हे आमचं हृदय तपासतो तो. आम्हाला आईवडिलांपासून जर त्रास होतो ते सहन करून त्या पलीकडे जाऊन जरा आम्ही उंच होऊन आम्ही आईवडिलांची सेवा केली पाहिजे. सेवा करावी. सेवा मुलांची करावी, सेवा बायकोची करावी, सेवा नवऱ्याची करावी, सेवा सर्वांची करावी, शेजाऱ्यांची करावी. आपल्याला अचानक भेटणाऱ्या मनुष्याला मदतीची सेवा करावी. स्वार्थ मनामध्ये ठेवू नये. स्वार्थ पाहिजे म्हटले तर अपेक्षा येते. अपेक्षामुळे आम्ही काय करतो तर आम्ही हृदय दुखवलं जातं. आमची अपेक्षा पूर्ण होत नाही. आम्ही कोणाकडून अपेक्षा केलं तर आमची अपेक्षा पूर्ण होत नाही. कोणी कोणाला बघत नाही. पण आम्ही संकुचित मनाने होऊ नये. हृदय मोठे करावे, त्यात दुःख सामावून घ्यावे, जास्तीत जास्त त्रास सहन करावे, प्रेमाने लोकाला जिंकावे. दान केल्यास संपत्ती मिळते, धनात वाढ होते, आम्हाला सार्वकालीन जीवन मिळते. परमेश्वर प्रेम आहे आणि आम्हालाही त्यांनी ती शिकवण दिली. जर आम्ही परमेश्वराच्या मार्गानुसार चालले, परमेश्वराने जशी सेवा केली तशी आम्ही सेवा केली, परमेश्वराने जशी प्रार्थना केली एकांतात जाऊन तशी आम्ही प्रार्थना केली, आमच्या जीवनामध्ये बदल दिसायला लागेल. आम्ही परमेश्वराच्या मार्गात गेलो, येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चाललो. येशू ख्रिस्ताने आम्हाला वचनानुसार मार्ग दाखवलेला आहे. म्हणून परमेश्वरामध्ये शांतीने राहणं, आनंदाने राहणं, परमेश्वराचा गौरव करत राहणं, परमेश्वराची सेवा करत राहणं, यातच आमचं जीवन परिपूर्ण होणार आहे, समृद्ध होणार आहे. आणि त्यामुळे आम्हाला सगळ्या बाजूने मान भेटणारे, सन्मान भेटणारे फक्त परमेश्वराच्या मार्गात राहूनच मिळणार. आपण एकट्याने काही करू शकत नाही. परमेश्वर दिल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आम्ही सर्व मान, गौरव, महिमा परमेश्वराला देतो. सामर्थ्य परमेश्वराकडून येतं. धन्यवाद. आमीन. थँक्यू जीजस. लॉर्ड, थँक्यू जीजस.